हा वीर स्पॉट आहे का? आता ज्या मुलाने या ठिकाणी जे मी नाही बोलला, मला नाही बोलता येते. शेतीकडे यायला रस्ता सुद्धा अत्यंत अवघड आहे. या ठिकाणी शक्यता ओढा आहे आणि या ठिकाणी या नराधमाने येऊन वस्त्यांनी, माझ्या वस्तीवरच्या सगळ्या युवकांनी, गावातल्या युवकांनी सगळ्यांनी भरपूर सहकार्य केलं, म्हणून हा आपल्याला शोध लावता आला. ही पहिली गोष्ट. ज्या वेळेला शोधाशोध चालू असताना 2 CCTV कॅमेऱ्यामध्ये तो साधारणतः ट्रेस झाला होता. एका कॅमेऱ्यामध्ये त्याने थोडस तो सायकलवरनं जाताना तो स्वतः सांगतो, हे बघा मी पण सायकलवरनं चाललोय. तिथं पोलिसांचा थोडासा डाऊट प्रबळ झाला. त्याला त्याच्यानंतर शेजारून कुठं बाजूला जाऊ दिलं नाही, पोलिसांनी त्याला बरोबरच ठेवलं. त्यानंतर दुसरा एक कॅमेरा आहे माझ्या घरचा, त्याच्यामध्ये पण इकडनं आता ह्या उतावरवर सायकल येते आणि ती अचानक लेफ्ट साईडला वळते. पण ते दूरचा कॅमेरा असल्यामुळे ते एवढं काय ट्रेस झालं नाही, तर त्याला त्या क्षणी आपण तिथं केलं असतं. हे होत असताना पोलिसांनी त्याला थोडासा डाऊट आल्यामुळे त्याला पोलीस हिसका दाखवला आणि नंतर तो सांगायला लागला का बाबा हा माझ्याकडून झालंय असं. मग त्याला पोलिसांनी पोलीस स्टेशनला नेलं संध्याकाळी काहीतरी 7:45च्या दरम्यान. 7:45ला नेल्यानंतर तो पोलिसांना सांगायचं कुठे टाकले काय टाकले, तर तो चुकीचं माहिती द्यायचा. पोलिसांच्या ते काही लक्षात येत नव्हतं. मग मी स्वतः फोन घेतला त्याच्याकडून, म्हटलं मी स्वतः नेले बोलतोय, मला ते कुठे नक्की सांग. तो म्हटला अण्णा तुमचं गुराळाचं शेत आहे, त्या शेताच्या बाजूला कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंडने सरळ खाली आलो. पुढे आल्यानंतर ती तागाची शेती आहे, तागाच्या शेतीच्या बांधावर एक पाईप पडलेला आहे, तिथंच टाकले म्हटलं. मग आम्ही हे माऊली शेठ, भांडवड्या, आम्ही सगळे युवक तिथं आम्ही शोधाशोध डिपार्टमेंटचे लोक शोधाशोध करायला गेलो, पण काही सापडलंच नाही आम्हाला. तर त्याच्यामध्ये आमचा 1 तास 1.5 तास गेला जवळ. म्हणजे आरोपीने हे कृत्य कबूल केलं, पण तो गुंगाराचे वेगवेगळे लोकेशन सांगत. तर त्याच्यानंतर साहेबांना म्हणजे आमचीच सगळे तरुण म्हटले, मी म्हटलो का त्याचे तळवे गरम करा आणि त्याला इथं घेऊन ये, तर तो आपल्याला क्लिअर कट माहिती देईल. साहेबांनी त्यांच्या पद्धतीनं साहेबांच्या म्हणण्यानुसार त्याला गोड प्रसाद दिला, त्याला घेऊन आले. तरी पण जिथं आपण तागाच्या शेतीच्या तिथं प्रवेश करतो का, तिथं त्यांनी सांगितलं इथं टाकले. साहेब लोक, माझी पोरं खाली जायची, साहेब लोक जायचे त्यांना धरायला मदत करायच्या, तर ते तिथं नाही सापडलं. म्हटलं पुढे तिकडे, त्याला परत मधल्या गॅपमध्ये प्रसाद दिला. म्हटलं पुढे आलो तरी त्याने ती खोटीच माहिती दिली. मग त्याच्यानंतर म्हटलं हा जरा थोडा सराईत सारखाच वागायला लागला. साहेबच म्हटलं तुम्ही ग्रामस्थ जा आता पाठीमागे गेलो आम्ही. ठराविक 2-3 जण होतो त्यांच्याबरोबर, बाकीचे मागे लावले. आणि पुढे आल्यानंतर मग त्यांनी स्थळावर त्या बिचारीला पाहिलं इथं, आणि प्रत्येकाच्या डोळ्यात असं होते. सांगायला वारंवार सांगायला सुद्धा आता त्रास होतो या गोष्टीचा. एवढं म्हणजे काल आमच्या सगळ्यांनी डोळ्यांच्या वेळेला पाहिलं, अक्षरशः म्हणजे ते शब्द पण मी वापरू शकत नाही, अशा अवस्थेत ती मुलगी इथं पडलेली आहे. म्हणजे एवढी वाईट. आणि लांबून पाहणं दुसऱ्याच्या घरात घडलेलं ही गोष्ट वेगळी असते. ज्या वेळेला माझ्या गावात, माझ्या वस्तीवर अशी घटना घडते, त्यावेळेला हृदय पिळवटून टाकणारा तो प्रसंग होता कालचा. म्हणजे नको वाटलं बुवा असं. ते कधी कधी असं वाटतं परमेश्वर असे लोकांना जन्म तरी का देतो बिचाऱ्या. म्हणजे एखाद्या बारीक लहान मुलीला जिने अजून जगाची म्हणजे पाहिलं सुद्धा नाही जग, तिला लगेच अशा कृत्य करून मरणाची वेळ यावी. याच्यासारखं या मानव जन्मात तरी मला वाटतं अशी लोक कधी येऊ नये. हे अशी दुसऱ्या जनावराच्या जन्माला आले ना तरी म्हणजे समाधान वाटेल, पण मानव जन्मात ही लोक नको आहेत अशी.
याच्यानंतर माऊली शेठ बोलतील, मला यांना बोल. धक्कादायक बाब म्हणजे ज्या आरोपीने दुष्कृत्य केले तो सुरुवातीला पोलिसांना तपासामध्ये मदत करत होता असं भासवत होतं. काय झालं, 5:30-6 वाजता आम्ही पिंपळवंडीमध्ये चाललो होतो, तर आपल्या डिपार्टमेंटची 2 लोक तिथे होती. डिपार्टमेंटच्या लोकांनी त्यांच्यावरती सगळी लोक तिथे होती, पण डिपार्टमेंटचं असं मला सांगण्यात आलं आम्हाला का आमचा संशय ह्या पोरावरती आहे. तर म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, तुमच्या संशयानुसार तुम्ही तुमची चौकशी करा, आपण सीसीटीव्ही चेक करू. आम्ही गणेश सुंदर म्हणून ग्रामपंचायत सदस्य दिले, त्यांच्या बंगल्यामध्ये सीसीटीव्ही चेक केले, पण सीसीटीव्ही मध्ये आम्हाला एकदा तो दिसला, तो आमच्या बरोबर सीसीटीव्ही चेक करायला खुर्चीवर बसून राहिला. खुर्चीवर बसला, त्याच्यानंतर तो म्हणायचा मी सायकलवर चाललोय, असं चालू तसं चालू, तो सांगायचा. डिपार्टमेंटच्या माणसाला माणूस सीसीटीव्ही चेक करतोय. त्याच्यानंतर त्याचा एक असं सांगण्यात आलं का मी लेंडेचं मध्ये लेंडेंच्या घरी गेलो होतो असं सांगितलं त्यांनी फक्त. जर तो घरी गेलाय तर आमचे स्वपनदादा लेंडे यांचं घर रस्त्याच्या त्या कडावरती आहे, तिथं आहे. तर त्यांच्या बंगल्यापासून जर गेला असेल तर ते सीसीटीव्ही मध्ये कॅच झाला पाहिजे जाताना येताना कधीतरी. म्हणून ती शंका आल्यावरती साहेब डिपार्टमेंट वगैरे आम्ही सगळे यांचे सीसीटीव्ही चेक करत होतो. तो जाताना पण दिसत नाही, येताना पण दिसत नाही, याचा अर्थ तो काहीतरी खोटं बोलतोय. मग डिपार्टमेंटने त्यांच्या याच्यानुसार कामानुसार पद्धतीनुसार त्याला घेतलं. त्याला मला वाटतं साधारणतः 7:30-8 दरम्यान त्यांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याची सगळी चौकशी केली. चौकशीतून तो स्वतः त्याने गुन्हा कबूल केला का माझ्याकडे असं झालं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळे आलो. पण या गोष्टीमध्ये डिपार्टमेंटचं सहकार्य आम्हाला भरपूर लागलं, आभारी ज्यांचा आम्ही. आणि सगळे ग्रामस्थ असतील, सगळे असतील, आज आमच्या प्रत्येकाच्या घरातली मुलगी आहे हे समजून सगळ्यांनी मदत झाली सगळ्यांची, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. याची मुलीचे आई वडील आहेत ना, ते कामाला गेलेली होती आणि हा घरी होता. तर घरी असताना ती मुलीला काढण्या निघल्या होत्या. काढण्या निघल्या म्हणून तो आरोपी मुलीच्या घरी गेला. तिला काहीतरी सायकलचं हे दाखवलं आम्ही, तुला शिकवतो वगैरे असं दाखवून तिला इथे घेऊन आलाय. असं केलं त्यांनी. सायकल डिपार्टमेंटला आपण सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करायचं, जेणेकरून कायद्यात कुठली त्रुटी राहू नये याच्यासाठी मदत करायची. आणि नसरापूर सारखं ह्या नराधमाला सुद्धा शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि तरच त्या कुटुंबियांना, आमच्या सारख्यांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना थोडंसं बरं वाटेल बघ त्या नराधमाला शिक्षा. पण अशा घटना भविष्यात सुद्धा कुणाच्याही घरात किंवा कुणाच्याही तिथे घडू नये याच्यासाठी सुद्धा प्रत्येक नागरिकाने आपल्या अपत्यांची काळजी घ्यावी. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण आपलं व्यवस्थित बारीक लक्ष देऊन त्याला सांभाळलं, एक तर न सोडणे. आता एवढ्या बागायती एरिया आहे इकडे, म्हणजे प्रत्येक गावामध्येच असेल, तर त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी. आणि जो कोणी सापडेल, आता काल आमचे हात कायद्याने बांधलेले होते. आम्ही समाजामध्ये काम करत असताना आम्ही ज्या गोष्टी काही करू शकत नाही, पण माझा तरुण वर्ग काल खूप चिडलेला होता. सगळ्यांना शांत केलं. नाही तर कायद्याने हात जर बांधलेले नसते तर त्या मुलीला कालच न्याय मिळाला असता. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या मोठी असताना बिबट्याच्या शेतामध्ये कोणीही फिरू शकत नाही. परंतु या पिंपळवंडीच्या या साहिल संपत खैरे या नराधमाने उसाच्या शेतामध्ये त्या मुलीला इकडे आणलं आणि तिच्यावर अतिप्रसंग केला आणि तिचा खून केला. पोलीस 5 ते 6 तास त्याच्याकडे कसून तपास करत होते, मात्र तो सांगत नव्हता. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या ठिकाणी त्यांनी ते कृत्य केलं, पोलिसांनी जे आपल्याला ठिकाण दाखवलेलं आहे त्या ठिकाणी बाजूला ओढा आहे, विहीर आहे. विशेष म्हणजे इथे मोठा 86-032 जातीचा ऊस आहे आणि या ऊसाच्या शेतामध्ये त्या मुलीला आणून तिच्याशी अतिप्रसंग केला आणि तिचा खून केलेला आहे. जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या खूप मोठी आहे. या युवकाला बिबट्याची भीती का वाटली नाही, म्हणजे किती निर्दयी होता. ज्या घरातील ती मुलगी गेली, ज्या आईवडिलांना, कुटुंबातील इतर सदस्यांना काय वाटत असेल, त्यांचं दुःख आपण सहन करू शकत नाही. अतिशय घटना दुर्दैवी आणि निंदनीय आहे. या ऊसाच्या शेतामध्ये यायला भीती वाटते, मात्र त्या युवकाने या ठिकाणी त्या मुलीला आणून निर्दयपणे खून केलेला आहे. विशेष म्हणजे हा युवक या मुलीचा मृतदेह कुठं टाकला हे देखील सांगत नव्हता. पोलिसांनी 14वे रत्न दाखवून त्याला बोलतं केलं. नंतर त्यांनी पोपटासारखं बोलून घटनास्थळ दाखवलेलं आहे. या कृत्य करणाऱ्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा होईल अशी मागणी पिंपळवंडीकरांची आहे. सुरेश वाणी, बिघर टाइम्स, पिंपळवंडी.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.